आणि आता बातमी आहे ठाण्यातून रेव पार्टीवर गुन्हे शाखेने म्हणजेच ठाणे गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे। 100 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। ठाण्यातील घोडबंदर कासार वडवली गावाच्या लगत रेव पार्टी करत असताना 100 लोकांना ठाणे गुन्हे शाखा उपायुक्त शिवराज पाटील एसीपी युनिट 5 आणि युनिट 2 यांच्या संयुक्तरित्या कारवाई करण्यात आलेली आहे। तर मोठ्या प्रमाणात तरुणाई बेधुंद पार्टीमध्ये सामील झाली होती। चरस, गांजा, अल्कोहोल, एमडी अशा विविध नशा करण्यासाठी अंमली पदार्थ या पार्टीमध्ये पुरवण्यात आले होते। तसेच कासार वडवली लगत रेव पार्टीच्या ठिकाणावरून 25 मोटरसायकल देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या। रेव पार्टीवर ठाणे गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे। 100 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून ठाण्यातील घोडबंदर कासार वडवली गावच्या लगत ही रेव पार्टी सुरू होती। याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे, धडक कारवाई करण्यात आली आहे। तर 100 लोकांना अटक करण्यात आली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे। कुणाल, या संदर्भात अधिकचा तपशील? नक्कीच तज्ञ जर पाहायचं झालं तर गेल्या काही दिवसांपासूनच ठाणे पोलिसांनी कंबर कसलेली पाहायला मिळते। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती ऑल आउट कॉम्बिंग ऑपरेशन जे आहे ते पोलिसांच्या मार्फत राबवण्यात आल्याचं देखील पाहायला मिळालं आणि काल रेव आयोजन जे आहे ते ठाण्यामधील कासार वडवली परिसरामध्ये करण्यात आलं होतं आणि याची खबर डीसीपी आहेत पाटील यांना कळताच त्यांनी त्या ठिकाणी रेड टाकली आणि त्यानंतर 100 मुलींना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे। आज त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेडिकल करण्यासाठी दाखल करतील आणि त्यानंतर पुढची कारवाई जी आहे ती गुन्हे शाखा करणार आहे। तर कुणाल, इतके निर्बंध लावूनही पोलीस मोठ्या प्रमाणात सज्ज आहे, जागोजागी नाकेबंदी करण्यात येते आणि या सर्व पार्श्वभूमीवर तरुणाईत एक भीती निर्माण झाली पाहिजे, मात्र तसं काही चित्र दिसून येत नाहीये। तर या संदर्भात ताजा तपशील? नक्कीच प्रज्ञा, गेल्या काही दिवसांपासून ऑल आउट कॉम्बिंग ऑपरेशन जे आहे ते ठाणे पोलीस, मुंबई पोलिसांच्या माध्यमातून वारंवार करण्यात येत आहे, जेणेकरून तरुणाईला एक धाक बसावा। मात्र अशा प्रकारचं कोणतंही वातावरण जे आहे ते निर्माण होऊ शकलेलं नाहीये। त्यामुळे आता पोलिसांचे अतिरिक्त बल हे आता तैनात असणार आहे। आजपासून 2 दिवस कॉम्बिंग ऑल आउट ऑपरेशन जे आहे ते सुरू राहणार आहे। जी धन्यवाद कुणाल, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।